नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा। नमस्कार, महाराष्ट्र पुढारी बीड पोलीस पाटील विशेष यांच्याकडे काय घटना घडल्यात स्वतः सांगतात। नमस्कार, माझं नाव अमृत लांडे, राहणार घाटसावळी। आता आपल्या बीड तालुक्यामध्ये जी पोलीस पाटील भरती झालेली आहे त्या पोलीस पाटील भरतीचा काल निकाल जाहीर झाला। निकाल पूर्णतः संभ्रम निर्माण करणारा झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की ते पूर्ण गेवराई तालुका आणि बीड तालुका मिळून त्यांनी मुलाखतीस पात्र आणि एकूण विद्यार्थ्यांसाठी पात्र यादी टाकली, दोन्ही याद्या एकच टाकल्यात। त्याच्यामध्ये कुठेही उमेदवाराचे नाव किंवा सीट नंबर आणि गावाचे नाव असं दिलेलं आहे। त्याच्यामध्ये डायरेक्ट मुलाखतीसाठी पात्र म्हणून सीट नंबर असं दिलेलं आहे। त्याला किती मार्क आहेत, कसे, त्या गावातून तो कोणत्या आहे ही कुठलीच माहिती नाही। हा झाला एक संभ्रम। आणि अशीच माझ्यासोबत काही बरेचसे उमेदवार आले की त्यांच्याकडे जी आपली भरतीचा नियम होता की 80 गुणांची लेखी आणि त्यामध्ये 36 गुण जर प्राप्त झाले तर तुम्हाला मुलाखतीला चान्स भेटणार आहे, तर ती गावनिहाय यादी प्रसिद्ध न झाल्यामुळे बऱ्याच गावांमध्ये 42-43 मार्क पडून सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे त्या मुलाखतीच्या पात्र यादीमध्ये नाव आलेलं नाही। या संदर्भात आम्ही हरकती घेण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो असता साहेबांनी आम्हाला असे उत्तर दिले की या भरती प्रक्रियेमध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप झाला नाही पाहिजे आणि भरती प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, म्हणून मी उमेदवारांची यादी, नाव, गाव दिलेलं नाही। ही सगळी यादी मी तुम्हाला याद्या मुलाखती पूर्ण झाल्यावर पोलीस पाटीलच्या नियुक्त दिल्याच्या नंतर प्रसिद्ध करेल। म्हणजे हे असं होईल घोराती मागून घोडे नाचवल्यासारखं। जर मुळात ह्या विद्यार्थ्यांचे आज पात्र असताना यांना मुलाखतीलाच बोलवलं नाही तर ह्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार कोण येणार आहे आणि त्याच्यावर एकदा नियुक्त यादी दिल्यावर यांचं काय, व ती यादी प्रसिद्ध करून तरी काय सिद्ध होणार आहे। मुळात ह्या जे त्यांनी पारदर्शकच्या दृष्टीने जी पद्धत अवलंबली आहे त्या पद्धतीचा खालील जी यंत्रणा आहे साहेबांच्या खालची ती गैरप्रकार करत आहे असं आमचं ठाम मत आहे। त्यामुळे साहेबांना आम्ही हरकती अर्जामध्ये म्हटलं आहे की तुम्ही परत ही यादी जाहीर करा, गावनिहाय पूर्ण निकाल जाहीर करा, निकालाची वेगळी जाहिरात करा आणि मुलाखतीसाठी पात्र जे उमेदवार आहेत त्यांचे कट ऑफ जाहीर करून या गावामध्ये 37 अर्ज होते आणि मुलाखतीसाठी पात्र हे 10 जण आलेले आहेत, असं तुम्ही पारदर्शक पद्धतीने पुन्हा एकदा याद्या जाहीर करा आणि ही जी मुलाखत होणार आहे उद्या ती तात्काळ रद्द करा आणि याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच मुलाखतीसाठी बोलवा असं आम्ही त्यांना हरकती अर्ज दिले आहे। तर आता बघू काय त्यांचा निर्णय येईल तो। आरक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा बरेचसे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आमच्या गावात महिला इतर मागासवर्गासाठी, माझं गाव कुकडगाव आहे, आमच्या गावात इतर महिला मागासवर्गासाठी ओबीसी महिलासाठी जागा सुटलेली होती, पण तिथं भटक्या जमाती क म्हणजे NTCच्या उमेदवारांनी अर्ज भरून त्यांचा अर्ज पात्र सुद्धा झाला आणि त्यांना मुलाखतीला सुद्धा बोलवण्यात आलं। जर त्यांची जर निवड झाली तर मग काय करायचं, आम्ही काय करायचं, त्यांच्यामुळे आमची म्हणजे आम्हाला मुलाखतीला बोलण्यात नाही आलेलं, त्यांची निवड झाल्यामुळे आम्ही मागे राहिलो, असा प्रकार झालेला आहे। या सर्व पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये आता सविस्तर सांगितल्याप्रमाणे आमचं मत असं आहे की याच्यामध्ये गोंधळ नक्की झालेला आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी पोलीस पाटील निवड समिती जी आहे या समितीने कुठेतरी सेटलमेंट झालेली आहे आणि त्यामार्फतच हे फक्त सीट नंबर प्रमाणे त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे असा आमचा या ठिकाणी आक्षेप आहे। आणि या आक्षेपाचा एक अर्ज म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेला आहे, परंतु साहेबांनी सुद्धा आम्हाला जे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की मुलाखती झाल्याच्या नंतर आणि गावनिहाय कोणाला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क्स पडलेत आणि मुलाखतीला किती मार्क्स पडलेत हे नंतर जाहीर करू। म्हणजे आम्हाला असं अपेक्षित होतं साहेबांकडून की हा जो मुद्दा आहे हा मुद्दा मार्क्स हे अगोदरच जाहीर करावेत आणि त्याच्यानंतरच तुम्ही मुलाखती घ्याव्यात अशी आमची मागणी साहेबांकडे होती। मात्र त्यासाठी साहेबांकडून आम्हाला अपेक्षित असं उत्तर मिळालेलं नाहीये आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी या ठिकाणी पुढे कार्यवाहीसाठी आम्ही जात आहोत। कारण या ठिकाणी काही मुद्दे असे आहेत की 45 मार्क आलेले सुद्धा बोलवलेले नाही
मग वारंवार खालच्या समितीकडे आमचे माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे एकच मागणी परत दुसरी एक आहे की त्यांनी ही जी यादी आहे ते आणखी याच्यामध्ये जे काही त्यांना करेक्शन करता येईल ते करेक्शन करूनच त्यांनी याद्या प्रसिद्ध कराव्यात आणि त्यानंतरच मुलाखती घ्याव्यात, एवढीच आमची मागणी आहे. तर पाहूयात, आम्ही ही लढाई हा कायदेशीर बाबीनुसार आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे सुद्धा आम्ही दाखल करणार आहोत. माझे नाव मोहिनी अमोल जगदाळे. वैतागवाडी गावामध्ये 29 मार्कावाल्याला मुलाखतीसाठी पात्र केले आणि 42 मार्कावाल्याला मुलाखतीसाठी अपात्र केलेला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. तुमचं सर काय म्हणणं आहे याच्यावरती? आता हे जे प्रकार असे झालेले आहेत ते बऱ्याचशा गावामध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे झालेले आहेत. आता ह्या भरती प्रक्रियेवर खरं तर पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. साहेबांना आम्ही हरकत अर्ज दिला आहे. साहेबांनी जर याच्यावर उचित कारवाई नाही केली किंवा मुलाखतीमध्ये स्थगिती नाही आणली तर आम्ही पुढील कारवाई सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यासाठी पिटिशन दाखल करणार आहोत. पोलीस पाटील भरती समितीच्या वतीनं आम्ही सर्व उमेदवार आणि माझ्यासोबत 1000 उमेदवार आहेत, त्या सर्व उमेदवाराच्या वतीनं मी उद्या जर ह्याच्यावर कार्यवाही काही जर नाही झाली तर सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत. आता पाहू जिल्हाधिकारी साहेब काय ह्याच्यावर निर्णय घेतात आणि ह्यांच्यासाठी काय पूर्ण निर्णय होणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार प्रत्येकाच्या आहे. मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.